हॅलो फ्रेंड्स, तर आम्ही निघालेलो आहोत बाहेर फिरण्यासाठी, जसं की मी शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला. आणि ही आमची पूर्ण फॅमिली आहेत. मी, माझे मिस्टर वेदांत आणि माझ्या मिस्टरांचे मामा मामी आणि त्यांच्या 2 मुली. तर आम्ही आता आलेलो आहोत तुळजापूरमध्ये. जसं की मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आपण नवीन नवीन ठिकाणी जाऊयात, पण हे जुनंच ठिकाण आहे आणि आपलं ऐतिहासिक ठिकाण आहे. म्हणून म्हणलं की चला आपल्या महाराष्ट्राच्या कुलस्वामिनीपासूनच आपण सुरुवात करूयात. आणि आज आम्ही आलेलो आहोत तुळजापूरमध्ये. तुम्हाला समजलंच असेल. हे बघा माझं पिल्लू कसं, त्याला तर घोडाच लागतो त्याचा बाप. मी तर कधी कधी म्हणते की त्याला सवारी लागते, त्याचा बाप त्याची सवारी आहे. आणि मग आम्ही विचार करत होतो की घ्यायचं म्हणून देवीच्या ओटीसाठी, आणि आम्ही थांबलो आणि मग तिथं चप्पल वगैरे ठेवले आणि तिथूनच मग देवीसाठी पातळ आणि खणा नारळाची जी ओटी असते ती घेतली. आम्ही दोघींनी घेतली, मी आणि मामीनी. मग आम्ही बघा तुळजापूरच्या आवारामध्ये प्रवेश केला, मंदिराच्या आतमध्ये. किती सुंदर अशी मूर्ती होती ना गणरायाची, मला खूप आवडली ती मूर्ती. आणि तिथं मूषक पण होता, तो काय मला व्यवस्थित कॅप्चर करता आलेला नाही आहे कारण भरपूर माणसं दर्शन वगैरे घेत होते त्याच्यामुळं. आणि बघा गर्दीमध्ये ह्या मुलांचं किती खेळ सुरू असतं ना. आणि त्याच्या वेदांतला दिद्दी होती ना, म्हणून त्याला खूप भारी वाटत होतं. त्याला म्हणजे खूप आवडतं, त्याला कोण घेऊन जात होतं. आणि शिवकन्या म्हणजे त्या मुली पण म्हणजे आमच्या, तिचं नाव शिवकन्या आहे, तर ती त्याला खूप घेत होती, त्याच्यामुळे त्याला मजा येत होती. आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि आतमध्ये काही व्हिडिओ वगैरे करण्यास अलाउड नाही. मग मी काही केलंही नाही, कारण आपलं पावित्र्य आपणच राखलं पाहिजे आपल्या देवांचं. काही काही गोष्टी गुपितच छान वाटतात. म्हणून मग आम्हाला आरती वगैरे भेटली बरं का देवीची, आणि खूप छान वाटत होतं आरती वगैरे घेऊन. आणि मी खूप लहान असताना देवीला आले होते, त्याच्यामुळं ना मला आठवत नव्हतं की आता कशी, म्हणजे आठवत नाही ना, एवढं लहान मेमरी स्मरणात राहत नाही. पण आता देवीला बघून, ती मूर्ती बघून खूप छान वाटत होतं. आणि एकदम समोर मला आरती भेटली याचं एक समाधान लाभत होते की बरं झालं. लेट झाला तर झाला, रात्री 10 वाजता आम्ही आलेलो होतो. लेट झाला तर झाला, पण आपल्याला आरती भेटली याचं खूप समाधान होतं मला. मग आरती वगैरे झाल्यानंतर आम्ही बाहेर परडी वगैरे भरून घेतली. आणि त्या महाराजांना सांगितलं की फक्त पीठच्या परड्यांमध्ये टाका, बाकीचा शिदा आहे ना तुम्ही आणलेला तो साईडला ठेवा. मग मी तसंच केलं. इथं होती खंडोबारायांची मूर्ती, मग आम्ही इथं कोटंब वगैरे भरलं, कारण आमचे ते कुलदैवत आहेत. आम्ही वेदांच्या हाताने त्यात काय थोडीशी दक्षिणा वगैरे टाकला आणि भंडारा वगैरे लावून घेतला. आणि तिथून मग मला दिसलं की अरे तिथं चिंतामणी दगड आहे, जो की आपली इच्छा स्वप्नपूर्ती होईल की नाही याचं एक म्हणजे आपलं काय म्हणतात त्याला, चिन्हांमधून सांगतो की तुमचं स्वप्नपूर्ती होईल की नाही. मी म्हणलं चला मला हे ट्राय करायचे, माझ्या मनात जी काही इच्छा आहे ती मी बोलून दाखवणार, आणि मला बघायचं होतं की ती पूर्ण होणार की नाही. आणि आम्ही मग चिंतामणी दगडांच्या म्हणजे चिंतामणी दगड स्वप्नपूर्तीच्या त्या लाईनमध्ये आम्ही थांबलो. इथं सगळ्यांना बघा इथं हे लावत आहेत, ते भंडारा वगैरे लावत आहेत सगळ्यांना. मग आम्ही लाईनमध्ये थांबलो, पण सुट्टे पैसे नव्हते आमच्याजवळ. मग समजलं की ते देतात सुट्टे पैसे वगैरे, त्याच्यामुळं मग त्यांच्याकडून आम्ही सुट्टे पैसे घेतले आणि आम्ही असं लाईनला थांबलो. आणि लाईनही होती चिंतामणी दगडाची. आणि असं म्हटलं जातं की शिवाजी महाराजही म्हणजे यांना चिंतामणी दगडाकडून कौल घ्यायची की मी लढाई जिंकणार की नाही, असं बरं का. ही आख्यायिका आहे, खरी खोटी आता आपण पडूच नाही, फक्त आहे ती आपण ऐकायची आणि आपल्या पिढीला सांगत जायची, कारण ती एक परंपरा झाल्यासारखी आहे. यात खरं खोटं करत बसण्यामध्ये काही तथ्य राहत नाही. आणि चलो बाय, उद्या भेटूया नवीन ठिकाणी. स्टे